चंपावती नगरीतून इथं 1-1 वर्षाचे लेकरं सुद्धा मांडीवर घेऊन माता मायला बसल्यात. इथं 70 ते 90 वर्षाचे आजोबा आणि आजी सुद्धा बसली. आमची सगळ्यांची योजना एकच आहे, मराठ्यांच्या लेकराला आता आरक्षण मिळवून द्यायचं, त्याशिवाय मागं हटायचं नाही. सरकारने शहाणपणाची भूमिका घ्या. त्या एकट्याचं ऐकून जर तुम्ही मराठ्यावर अन्याय केला तर तुम्हाला जाय जाईल. त्याचं ऐकू नका. असा उद्देश दिसायला लागलाय. देशातले जेवढे राज्य त्या राज्यातली मोठी जात संपवण्याचा तुम्ही घाट घातला असा अंदाज दिसायला लागलाय. पण शेवटी एकदा जर मोठा सगळा समुदाय खवळला, शांततेचा होईना तुमचा सुपडा साफ झाला म्हणून समजा. तुमच्या राजकीय सगळ्या अस्तित्वाचा सुपडा साफ होईल. माझ्या मराठ्यांना टोकू नका. नवीन नवीन पद्धत राबवू नका. तुम्ही एकदा प्रयोग केलाय, तुम्हाला आतापर्यंत तुम्ही केलेल्या अंतर्वालीतल्या प्रयोगाचं भोगावं लागलाय. आता सावध व्हा. काला कोपऱ्यातला करोडोच्या संख्येनं मराठा समाज एकत्र आलाय आणि हलायला सुद्धा तयार नाही. तुम्ही सामंजस्यानं ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या. त्याचं ऐकून जर तुम्ही मराठ्यावर अन्याय केला तर आता पुढचं होणारं आंदोलन तुम्हाला 100% जड जाणार. कारण ही फक्त एकटा बीड जिल्हा आहे, आणखी सगळा महाराष्ट्र भरायचा आहे. जिल्ह्याला जिल्हे आणि घराला घराबाहेर पडणारे. मी सगळ्याला पाणी पाहिजे पण मला पाण्याची काय गरज आहे? मी लय निवारणा म्हणून आहे. पाणी भाषण दुसरं पेत नसतो, भाषण झाल्यावर 1.5 घंटा पेत नाही. त्याला पाणीच पाहिजे. त्याचा फुटाकच केला, दुसरा ठोकला. कारण तुमचाच मुर्ग आहे, मी काय लोकच थोडाच. मला परिवारच मानत नाही. लोकांचं उलट आहे. लोक म्हणजे आधी कुटुंब मग बाकीचं. आपलं तसं नाही. आपला उलटा खेळ. आधी समाज आणि मग कुटुंब. हा मराठा समाज माझा मायबाप आहे. या समाजालाच मी मायबाप मानलंय आणि ज्या समाजाला मायबाप मानलं त्यांच्याशी माझं लेकराचं आणि माय माऊलीचं नातं झालं. आम्ही माय लेकरं झालो. मग या समाजाची गद्दारी करायला हे आंदोलन उभा केलेलं नाही. यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम एकच आहे. गपाई तिथून मोबाईल बाबा आला का तुला पण मुंबईत फोन दिसते खालते कुलशी मग होकायला लागला. मग इकडं मग इसरून जात असत. कुठं राहतं सांग बर. या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला परिवार मानलं आणि या समाजासाठी पूर्ण जीवनच अर्पण केलंय. ही तरी त्या बीड जिल्ह्याची ताकद आहे. तरी अर्धे आम्ही घरी ठेवले. तिथले काम सांभाळायला पूर्व जर आले ना आम्हाला स्वतःच चेक करावं लागत. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज आंदोलनात सहभागी झाला. मायबापा तुम्हाला शब्द देतोय, तुमची एकजुटीची ताकद मी जिवंत आहे तोपर्यंत व्हायला नाही जाऊन जाणार. त्यांचा प्रॉब्लेमच की मी यांना मॅनेज होत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असेल तर तो. कारण काय झालंय
मन पैशात जमत नाही, पदाचा मुळ जमत नाही, आणि इंग्लिशचा मुळ तर कचरा झाला किंवा जमतच नाही. आयला ते म्हणतात मग हे जमत नाही म्हणलं तर मग आरक्षणच द्यावं लागेल. काय चुकीचं करतोय मी? काय चुकीचं केलं? मी खाऊन जगण्यासाठी नाही आलो. खाऊन जगण्यासाठी तर कोणी पण येतं. या समाजाच्या मराठ्यांच्या लेकराच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन आनंदाने असू बघायचंय, एवढं स्वप्न आहे आपलं. मी काय चुकी? माझ्या मराठा समाजानं आरक्षणाची मागणी केली, दशकानं दिसते दशक व्हायला गेली, पिढ्याना पिढ्या बरबाद झाली. आई बापानं लेकरं शिकायचे आणि स्वप्न बघायचं, माझा लेकरं सुद्धा अधिकारी होईल आणि माझ्या वाट्याला आलेलं कष्ट कमी होईल. वेळे प्रसंगी बापाला कर्ज करायचं पण मुलं शिकवायचे. पैसे कमीच पडले तर आईनं स्वतःच्या अंगावर तो सोनाही मोडायचं पण लेकरं शिकवायचं. तिचं स्वप्न होतं माझं लेकरं मोठं आहे आणि हे लेकरं मोठं झाल्याच्या नंतर माझ्या वाट्याला आलेले काबाड कष्ट कमी होते. पण या आरक्षणानं घात केला आणि एका टक्क्यावर रोखलेले लेकरं घरापर्यंत रडत यायला लागलं. दोघांच्या स्वप्नाची राखवांगणी झाली. दोघांचं भविष्य उद्ध्वस्त झालं. मायबाप आहे आता सावध व्हा. एवढी संधी मराठ्यांना आरक्षण मिळवण्याची. या संधीचं सोनं करा. आपल्याला आरक्षण 100% मिळतं, त्याच्यात काळजी करायचं कारण नाही. जे जर आला तरी मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण मिळणार आणि तेच आपण घेणार. आपल्या नोंदी सापडल्यात. मी माझ्या गोरगरीब मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली. मायबाप मराठ्यांना ते मला काय म्हणायला लागले माहिती तुम्हाला? मला ते शत्रू मानायला लागले, मला दुश्मन समजायला लागले. मायबापावर मी काय चूक केली? माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या योजना मांडल्या. माझ्या गोरगरीब समाजाच्या आरक्षणामुळे होणारा त्रास मांडला. पोरांच्या आत्महत्या व्हायला लागल्या. कालच आपला बीडचा भूमिपुत्र मधुकर भाऊ सिंघल यांचं बलिदान याच मराठा आरक्षणासाठी केलं. कवर झोपता सरकार आमच्या लेकरांचे मोठे पडायला लागले. बीड जिल्ह्याच्या बलिदानाचं या राज्यातलं एकही बलिदान मायबाप एकही व्हायला जाऊ द्यायचं नाही. सरकार सहज घेत आहे. सरकार मराठ्यांचा अपमान करत आहे. सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे. मराठ्यांच्या जोर सत्तेच्या गाद्या मिळवायच्या आणि गादी मिळाल्यावर त्याचा लाभ छगन भुजबळांसारख्यांना द्यायचा. मराठ्यांनी यांना मोठं करायचं आणि मराठ्यांच्या पोरांचे मुर्दे पडत असणार त्यांच्याकडे बघायचं नाही. मायबापावर सावध व्हा. आपल्या लेकराचे बळी आता नाही जाऊ द्यायचे. सरकार गांभीर्याने घेत नाही. सरकारला वोट मिळवण्याची ताकद या मराठ्यात यांना वोट मिळाल्याशिवाय आता सुट्टी नाही द्यायची. काही झालं तरी हरकत नाही. त्यांना मला काय शत्रू मानायचं मानून द्या. एवढं मोठं माग असलो तुम्ही कोणाला द्यायचो नाही. मी असाच त्यांना गिनीत नाही मोजित नाही.
आणि आता तुम्ही महाराष्ट्रातले इतके लोक म्हणलं बा 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 आता काय खरं नाही राहिलं. मी तर विसरूनच गेलो बा काय काय बोलायचं. मग नजरच पुरा इतके लोक आहेत. बीड जिल्ह्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं मराठ्यांच्या नादाला लागला की सापला. त्याचा विषय आवारला. आणि तुम्हाला एक महत्वाचा विषय सांगतो. जे आपल्या लेकराच्या बाजूला ना तोच नेता आपला नसतात. एकांकिता नाही. जातीपेक्षा नेत्याला मोठा नाही मानायचं. जो आपल्या लेकराच्या पाठीशी उभा राहील, स्वतःहून पुढे येईल, तो आपले मत घेण्याकरता जर दारात आला तर त्याला चपलानेच वागवायचं, सोडायचं. आता नाही सुट्टी. बस झाले. आमचं रक्त खून तुम्ही केला. 242 जास्त आमचे बळी गेले. किती दिवस रक्त पेणार? ही समाज सोपा आहे. याने देशाचं संरक्षण करणारा मराठा समाज देशाचं, त्याला संपवायला निघाला. तुमच्या सुपला साफ करूनच मराठा थांबेल. तसं आता थांबत नाही. आमच्या जीवावर मोठं व्हायचं आणि आमचे पडणारे मुर्दे असंच बघता. तुम्हाला लाजा वाटत नाही. तुमच्या डोळे देखता तुमच्या राज्यातलं मराठ्यांचं लेकरं आत्महत्या करतंय आरक्षणासाठी आणि तुम्ही उघड्या डोळ्याला बघून त्या मदती देता. राज्याचा पालकत्व तुम्ही स्वीकारलंय. एका दणक्यात प्रश्न मार्गी काढायला पाहिजेत. नाटकं कशाला? ज्यांच्या नोंदी नाही सापडल्या मायबाप त्यांना आरक्षण दिलं. जे मागास सिद्ध नाही झाले त्यांना आरक्षण दिलं. मराठा जात मागासही सिद्ध झाली आणि शासकीय नोंदी मिळाल्या तरी मराठ्यांना आरक्षण नाही. त्याचा अर्थ तुम्हाला मराठा जात संपवायची. पण ही जातीचे इतकं मुळं खोल गेलेलं आहे. तुम्हाला संपवणार तर नाहीच, पण तुम्हाला कमीत कमी 2 पिढ्या संडास लागून जर मराठे मागा लागले तुमचा कार्यक्रमच संपला. माझी सरकारला पुन्हा एकदा विनंती. मराठा समाजाला आता ठेवतो नका. तुम्ही पूर्वी अंतराळीचा प्रयोग केला. पुन्हा पडायच्या भानगडीत पडू नका. यांना काय वाटलं होतं माहिती तुम्हाला? यांना वाटलं ते माग खिशी झाल्या फुकट नाही केलेलं का आपल्यावर? येते का नाही? परत त्याने दुसरून एक आणखीन डाव केला. सगळ्याला आवाज येतोय का? एकदा सांगा. महत्वाच्या विषयाकडे वळायला लागलोय म्हणून म्हणतोय. फक्त 15 मिनिटात जिकडे तिकडे विषय काय काय येतो 15 मिनिटात जिकडे तिकडे. तुम्ही सकाळपासून बसलेले मुद्द्यावर येत काय आता कवर बडबड करीत बसायचे. मी तेच सांगणार, तुम्ही तेच ऐकणार. काय करायचं? मुद्द्याकडे यायचं तण घालून मोकळून कशाच तापवायचं आता मागं. पटपट नको वचवत नको. घोळून 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 ते भजण्यापेक्षा एकदा सरळ सरळ ठोका द्यायचं ठेवून काय करा. म्हणजे मी वेगळं म्हणतो बरं का, तुम्ही वेगळं मनात घ्या. त्यांनी पूर्वी आपल्याला उठायचा प्रयत्न केला. पुन्हा नोटिसा दिल्या. थांबा रे, अरे यार थांबा बाबा. हो तुम्ही का असा टेम्पो चालली लागता का बरं का? त्यांनी पुन्हा शांत चित्त नाही का? आता त्यांनी पुन्हा एक डाव रचला. म्हणले आता यांना नोटिसा देऊ. तुम्हाला दिल्यात का? बीड जिल्ह्यात दिल्या. तिकडे परभणीला त्याला बी दिल्या. ते परभणी लोक काय म्हणते माहितीये का? ते म्हणते मी शेतात होतो, मग आपले घरचे घरी होते आणि कागद आणून दिलाय. मी रानातून गेलो, मी तो वाचीला त्याच्यावर लिहिलं होतं ट्रॅक्टर घेऊन इकडं तिकडं जाऊ नको नाही तर जप्त करी. तू काय म्हणला माहिती आहे? नोटीस घेणारा मला म्हणलाय. ते म्हणला मी आज येतो नाही मध्ये येतो नाही, मी मग शेतात आहे आणि मला नोटीस करून दिली. मग आणि ते म्हणलं मग मी सगळ्यात पुढे जात असतो. बघा परिणाम कसा झाला.
किती बधीर वागत येते मंत्री मला काही मिळत लागा नाही घेण्याऐवजी लोक तराला लागले. अरे स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी मराठे केसी केले म्हणून आम्ही मागे सरकणार का? आमच्या लेकराचे मुद्दे आम्ही नाही बघू शकत. आरक्षण हिसकू न चालणार, त्याशिवाय सुट्टीच नाही. मराठा बांधवांना विनंती आहे, तुम्ही मला 17 तारखेला शब्द दिलाय. महाराष्ट्रातल्या मराठ्यानं आंदोलन करायचं, पण शांततेच्या आंदोलनात प्रचंड ताकद आहे, प्रचंड. ते ब्रह्मास्त्र पेलण्याची ताकद कोणाचाच हिंमत नाही, कोणाचाच. म्हणून तर आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आले. शांततेत, पण मुळात आरक्षण घेतल्याशिवाय मग गाठायचं नाही. शब्द पाळायचा, मोडायचा नाही, अजिबात नाही. किती तारीख ठरायची तुमच्या अंदाजाने? मुंबईत म्हणतो. नाही नाही, असं नाही. याला काय अर्थ आहे? अरे बाबा हा, आपण याला काय अर्थ आहे का थोडं? हा ना, ते आहे खरं. अच्छा, कळलं. थांबा आता गप्प बस. कळलं ना तुम्हाला? वाटतं मी बी लईच नमुना शान आहे नाही का काय? मग मी बी आहेच ना, असं कसं? हे बघा, मी माझ्या जातीकडून आहे, प्रामाणिकपणा सांगतो. आम्हाला हौस नाही कुठं जाण्याची येण्याची, किंवा मूर्ख नाही येत आम्ही मराठा समाज. आम्ही उठलो आणि काहीतरी जनभावना आहे म्हणून कोणीकडे बी निघालो, याच्यातला मराठा समाज नाही आम्ही. परंतु आम्ही सहन तरी करायचं किती दिवस? याला काही मर्यादा आहे. तुम्ही माझ्याकडून 3 महिन्याचा वेळ घेतला, नंतर 40 दिवसाचा घेतला, पुन्हा आता 2 महिन्याचा घेतला 24 डिसेंबर पर्यंत. तुम्ही किती दिवस माझ्या मराठा समाजाला मूर्ख समजणार? आम्हाला काहीतरी मर्यादा आहे, आम्हाला काहीतरी भावना पण आहे, आमच्या लेकराला काहीतरी त्रास. मग आता आम्ही तरी किती दिवस दम काढणार? आम्हाला सुद्धा मर्यादा आहे. मला असं वाटतं आपण सगळे काय म्हणूयात त्याला, हा ना, पुढे तर बोलणंच द्या ना मला पुढे तर बोलून द्या ना. हा ते का व्हाय ना, पण मला असं वाटतं आपले सध्या अरे मला बोलून द्या ना. मग आपण पुढच्या आंदोलनाची दिशा ठरायची का? मग दिशा ठरवायची का? तारीख पण ठरवायची का? तारीख आणि दिशा ठरवायची का? पुन्हा एकदा विचारतोय. माय बापाला विचारल्याशिवाय मी काही करत नाही. मग मला असं वाटतं नाही इतक्या जवळ आहे का? अरे आवाज लढायचं ना, मग जिंकून सुद्धा यायचं असं नाही. मग उठलं की पळाले असं नाही. मग गाफील लागायचं नाही. गाफिलाने घात होतो समाजाचा आणि स्वतःच्या आत्मविश्वासाचा सुद्धा. अजिबात असल्या नाही वागायचं. मग मी तुमचाच पोरग आहे, फक्त डाव टाकल्यामुळे तरी यशस्वी झालं. फक्त डाव टाकले, ताकद नाही माझ्या अंगात, फक्त बुद्धी वापरली आणि त्याला जोड तुमच्या शक्तीची, म्हणून यशस्वी झालं. गडबड गोंधळात माणूस फसतो. मागा पुढं बघून चालायचं, काटा आहे का, शिखर आहे का, पाय टाकायचा का? फसत नाही. आणि जो माणूस फसत नाही ते जिंदगीत कधीच अपयशी होत नाही. कधी तयारीला लागा, तयारीला लागा. तुम्ही 15 म्हणलात पण 15 नाही. त्याचं कारण बी सांगतो. आपलं सगळं खरं असतं. कारण असं आहे, 18 त्यांनी काय डाव टाकला माहिती तुम्हाला? थांबा ना, त्यांनी काय डाव टाकला माहिती तुम्हाला? तुम्हाला माहित नसलं तर ऐका काय डाव टाकला त्यांनी.
आपल्याला नोटिसा दिल्या आणि त्या मुंबईला 144 लागू केला. किती तारखेपर्यंत? 18 पर्यंत. चला 20 जानेवारी मुंबई आम्हाला उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार. त्याला भेटायला मराठा येणार. आम्ही भेटायला यायचं का? भेटायला येणार नाही का? तुम्ही मला भेटायला कसं काय येऊ नका म्हणणार? तुम्ही टक्के दाबून ठेवा. मराठ्यांना दाबले सोपले भाऊ. आरक्षण पाहिजे, मोकळे माघारी येत न जाता. मला एक सांगा, तुम्हाला तारीख पटली का? नियोजनाला टाइम पाहिजे. सगळ्यांनी मनापासून शेवटपर्यंत हात वर करा, नाही तर बदलायला. शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या टोकापर्यंत 20 जानेवारी रोड बसलेले हवेचे सगळ्यांना तारीख 20 जानेवारी सगळ्यांना मान्य का? फक्त शांततेत जायचं, शांततेत यायचं. आरक्षण घेऊन शांततेत करणार का? हातावर करून मला शब्द द्या मिळाला. मी तुमच्या जेवण करते. मला फसवायचं नाही, मी तुम्हाला कधी फसवत नाही. पुन्हा एकदा हातवर करून सांगा, सगळ्यांनी रोड सहित शांततेत करणार ना? आणि बसा खाली. आता पुढचं निवेदन सांगतो मी. कसं आरक्षण देत नसतो. हा बघा, आता शांततेने ऐका. आपण आपल्या पिकाला पाणी देऊन घ्या. पटापट कापस ओतून घ्या. घरची व्यवस्था चांगली करा. कारण एवढे 15 दिवस पाहिजेत काम करायला. आपण शेतकऱ्याच्या पोरात निघायला. शेतकऱ्याच्या पोरात आणखी एक घोषणा करायची राहिली, तेवढी ऐका. आंतरवालीवर पायी मुंबईला हा मराठ्यांचा जनसागर जाणार. मध्ये बाकीचे जॉईन होत चला. हा पायी जनसागर उसळणार आहे. जसा आत्ता बीडचाच बघितला, मुंबई तुम्ही पुढे बदललं बरं का? आधी नव्हते. आणि सगळं जामच. आणि मग परफेक्ट जायचं डांबराने चट्टीत. थेट मुंबई आझाद मैदान शिवाजी पार्कला आम्ही आमरण उपोषणाला बसणार. मराठी भेटायला येणार. कसं काय तुम्ही येऊन देणार नाही? मग त्यांना जे बघायचं ते बघते. महत्वाचा विषय आणखीन एक सांगतो. आजूबाजूला लक्ष ठेवा. मराठा समाजाला डाग नाही लागला पाहिजे. आजूबाजूला लक्ष म्हणजे काय? कोणी जर धिंगाणा करायला लागला, गाडी पेटवायला लागला, दंगा करायला लागला, तर आपल्या लक्षात येतं आपला नाही. जागा धरून पोलिसांकडे जायचं आणि पोलिसाला सहकार्य करायचं. सरकारला नाही करायचं. जागा धरून पोलिसांकडे जायचा, कारण तो आपला नाही. आणि आपला जरी असला ना, जर तो जर जात उद्देशाने असला तर त्याला लगेच ताबडतोब टाकायचं. हे रस्ता करायला त्यांना, रस्ता करा त्यांना. दुसरं वाटतं अँब्युलन्स इकडे उजव्या हाताला आंब्याच्या दिशेने अँब्युलन्सला आणा. चलत आले ते स्वतः चलत आले पण तब्येत खराब वाटतं. बाकी घालू नका, त्यांना रस्ता करा. बाकी काही भरावू नका, त्यांना जाऊ द्या. अँब्युलन्स हे आमच्याकडे उजव्या हॉस्पिटलच्या उजव्या हाताला आणा. मला बारीक घेणं असतं भाऊ. उगाच समाजाला मायबाप नाही मानलं. मायबापावर तुम्हाला महत्वाचा विषय सांगत होता तो सांगतो. आजूबाजूला बारकाईने लक्ष ठेवा. कोणाला दारपोळ करू द्यायचं नाही. आणि आपला जो आंदोलनाचा एरिया आहे त्याच्या बाहेर कोणी काही करून आपल्याला देणं घेणं नाही. सरकारने ते पोलीस बघते. आपल्या माणसाकडून कुठेही दारपोळ होणार नाही याची दक्षता घ्यायची. किंवा तयार करा. सगळं घ्या.
बऱ्याच दिवस माघारी यायचं नाही. थोडे तुमचे नाही, मराठे घरी राहत नसते. आणि मी मुंबईला निघालं. जर तुम्हाला आणखी एक सांगायचं राहिलं बांधवांनो, आता शेवटाकडे जातो म्हणजे संपला आपला, आता संपत आली सभा. मराठ्यांच्या लेकराला नोटिसा दिल्या, त्या लेकराला उघडं पडून देऊ नका. माय बाप म्हणून त्याच्या पाठीशी उभा राहा. जर एखाद्या पोराला घरून नेला आणि जर अटक केली, पुऱ्या जिल्ह्याने उठायचं, त्या पोलीस स्टेशनला मांड्या घालून घेऊन बसायचं. सगळ्यांनी दगड नाही, धोंडा नाही, काही नाही, नुसती मांडी घालून बसायचं. जायचं काय म्हणायचं माहितीये का, पोलीस निरीक्षक साहेब पोरगा सोडा म्हणायचंच नाही. तिथं जायचं आणि मांडी घालून बसायचं. म्हणून मला भूक लागली. 4-5 लाखाला जर एक वडापाव बी द्यायचं म्हणलं तर मेलच ते वडेपाव आलं. खायचं रेटून 3 टाइम तिथंच झोपायचं. पोरगा सोड म्हणायचं नाही, फक्त म्हणायचं आरक्षण दे, एवढंच म्हणायचं. हे आपल्याला खऱ्या ठरवलं यांनी. मग मराठ्याचे काय असते ते आता बघा तुम्ही. आता 20 जानेवारी फक्त शांततेत, कारण हा महाप्रलय इतका मोठा असणार आहे. सगळीकडे ब्लॉक होणारे बारकाईला लक्ष ठेवा. कोणाला उद्रेक करू द्यायचा नाही, आपल्या आंदोलनाला गालबोट लागू द्यायचं नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नक्की. आणि तुम्हाला सांगतो, हे काय अटक करायची यांच्यात एवढी दम नाही त्यांच्यात. त्या पोलिसाचा दोस्त हो, ते 2-4 जण किती आहेत का, 4-5 जण आहेत. ते मुद्दाम अंदाजा बघते. नाव मला माहिती होतं बरं का. मी तुम्हाला थोड्या दिवसात सांगणार आहे. त्यांना तो आयुष्यभर बोलायला लागू देणार, आयुष्यभर. त्यांचं नाव मी सांगतो मराठीच्या मुळावर कोण. या चंपावती नगरीतून आणखी एक घोषणा करतो. मराठा समाजाचे आमदार, खासदार आणि मंत्री या चंपावती बीडच्या नगरीतून जाहीर मराठा समाजाच्या वतीनं तुम्हाला हात जोडून विनंती करतो. मराठा समाजाच्या लेकराच्या पाठीशी उभे राहा. हीच योग्य वेळ आहे तुम्हाला मराठ्यांना साथ देण्याची. जर तुम्ही उद्यापासून मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा न राहिला तर महाराष्ट्रातल्या मराठ्याचं घर तुमच्यासाठी कायमचं बंद राहील. सगळ्यांनी ताकदीने मदतीला या. त्यांच्या मदतीला सगळे यायला लागले. तुम्ही सुद्धा ताकदीने मदतीला या. आणि मराठा बांधवांना त्याला एकदा सांगा, मदतीला ये म्हणून. नसता पुढच्या काळात त्याला दारा सुद्धा उभा करायचं नाही. यामध्ये आणखी दुसरी घोषणा करतो. या बीडमध्ये उसळलेला हा जनसागर आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं मधल्या काळात सरकारला काही 10-12 दिवस मिळतात, त्याच्या आत देता आलं तर बघा. नसतात तिथून पुढे एकदा आमचं जर मराठ्यांनी आंतरवालीतून गाव सोडलं, येताना आम्ही आरक्षणच घेऊन येणार. तुमचा आमचा विषय पण, चर्चा सुद्धा त्यानंतर पण. कारण आम्हाला मुंबईला यायची हवस नाही. आम्हाला न्याय पाहिजे आमच्या लेकराला. जर तुम्ही त्याच्या हात आता नाही दिलं तर इतक्या खुट्या मारणार मराठीचे तुम्हाला आयुष्यभर खुट्या येणार नाही. आणि ते सगळं उत्तम ठरलं जात. मला पुन्हा एकदा सांगा, तारखेवर तुम्ही समाधानी आहात का? सगळ्यांचं एकमत आहे ना? कारण तुम्ही हो म्हणलात, ऐकते राज्य, महाराष्ट्रातले सगळे पोरं तयारीला लागणार आहे. आपल्या घरचे व्यवस्थित करा. कारण 10-15 दिवस तयारीला पाहिजे. तिथं गेलो पण माघारी आलो असं नाही. मी मेलो तर मागे फिरत नसतो. आता नाही. माझ्या बापा हो, मार्ग सांगतो ना, दमत नाही गावभर खेळ हो येऊ. त्यामुळे घरीच नाही, दोनशी घरी दम निघतच नाही. त्यांना असे तरतराच करते. आणखी एक मी बीड नगरीतून सांगतो, कोणीही मराठा आरक्षणाच्या मध्ये थोडा घालायचा नाही. कोणताही पक्ष, संघटना यांनी
मराठ्यांच्या परस्पर बैठका घ्यायच्या नाही. तुम्हाला हे मान्य आहे? मराठ्यांच्या परस्पर नाही, आमच्या बैठका इथं चला. तर मराठ्यांचं पवित्र व्यासपीठ याच्यावर ओपन बोलायचं, बिटाडा फेटाडायचं हात नाही. कोणी स्टंटबाजी करून मधल्या काळात आंदोलन सुद्धा नाही करायचं. कोणी मराठ्यांच्या संघटना, मराठ्यांच्या सोबत चला, वेगळे पण दाखवू नका. तुम्हाला काय सिद्ध करायचं 2-4 टक्कूचे घेऊन? माझ्या बापच्या त्या मराठ्यांच्या पोराचं वाटलं झालंय. आता तुमचं नाटक सगळ्यांनी बंद करा. मराठ्यांचं कल्याण करू लागा, मराठ्यांच्या सोबत राहा. इथं कोणी नेता फेटा नाही आणि कोणी नेतृत्व फेटत वगैरे मी बी मला मानत नाही. नसतात मग हवात उडाला असतो, उडाला असतो नसतो. मॅनेज फिनेजला माझ्याकडे येत नाही. ते लय टेन्शन घेते फुल. आता फुल टेन्शन आलं असं त्यांना. फुल तारीख केली म्हणलं बा म्हणते लयच बेकार केला कार्यक्रम आता. आणि मी एकदा मुंबईला जाईल म्हणलं ना, तुम्ही माझे मायबाप, मी तुमचं पोरग, शब्द बदलतो का? मग आता 20 ठरली म्हणजे ते रोड आता पुशीलेच म्हणायचं सगळे. दाना 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 दाना. फक्त शांततेत काना निघायचं. कारण आपल्याला काय करायचंय ते सांगतो. हे बघा, आणखीन प्रामाणिकपणा आहे आपल्या डोक्यात. नाही मार्ग 2-3 दिवसात सांगून आता ते शोधायला जाऊन कुंकडून जायचं, कसं जायचं, कोणत्या बाजूने गेल्यावर जास्त बघायला मिळतात. कुंकडच्या बाजूने गेल्यानंतर खूप छान दिसतं, या बाजूने गेल्यावर खराब दिसतं, तिकडून नको. इकडच्या बाजूने गेल्यानंतर खूप सुसज्ज आहे, ती बैल बघायचं आपल्याला. नाही का ते लय पळतोय वाटो लयच बेकार दिसतो कसला काय ना आपण बघू नाही का? मग आम्हाला उपोषण करू नये का मुंबईत? सांगा बरं. हा मग माझ्या मराठा समाजानं कायद्याच्या अधीन राहून आमरण उपोषण मराठ्याचं सुरू. तुम्ही कस काय करू नको म्हणतो. आणि मला तिथं भेटायला आल्यावर मला दुखायला लागलं. मला बघायला आपले मायबाप समाज पाहिजे, ते बघायला येणार ना. मग ट्रॅक्टरने येऊ दे, नाही तर रिक्षाने येऊ दे, तो काय करायचं? आणि तू आडे वरता का ट्रॅक्टर, तुझं ट्रॅक्टरच आडे मग सांगतो तुला. आडे होतो ट्रॅक्टर, कसं आडे होतो तू? ट्रॅक्टर आडे का म्हणजे ट्रॅक्टर आमचं, डिझेल आमचं, म्हणजे ते आमचे होणार, डिझेल आम्ही टाकणार, उपाशी मारणार. तू आमचं ट्रॅक्टर आडणार इवर तो आडायला. त्याला काय करा, त्याला हाणायचं मारायचं नाही, त्याला ट्रॅक्टर टाकायचं आंदोलन आणायचं आपल्या गोडीत. त्याला भाकर फिकर बी खाऊ घालायची. काय म्हणायचं, बेसन भाकर द्या, फक्त कांदा देऊ नका. कांदा खायला ते येऊन पटवून द्या. असं भंगार सगळ्या दुनियाचं माया नादी लागत आहे. आता बघत होतो आहे मजा बडबड. मी झरंगे पाटलाला काय करणार आहे, पाठिंबाच देतो. काय देतो रे? पाठिंबाच देतो. बुजगावलं कुठं हे कसलं हे भंगार सगळ्या दुनियाचं. मी गप बसलो होतो ना, काही नादी लागायची गरज आहे का? ज्ञानंदानाचं आज काही काल कळलं असं, त्याच्या पोटात आळी वाळ 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 करते. आभाळ आलं का त्याचं थोडं तर डोक आणि त्यांना पचत खाल्लेलं ती बसला का उठतच नाही असं त्याचे लोक सांगते. मराठ्याचा नादी लागल्यावर कायमचं त्याच्यातच बसा लागलं. शहाणा होय, आमच्यापासून लांब जाय, मराठ्यांचा नाद करू नको. एकट्या बीड जिल्ह्यानं अख्खा महाराष्ट्र ढोळून काढला. एकट्या बीड जिल्ह्यात नादी लागू नको. जाहीरपणानं सांगतो, 20 जानेवारीची तयारी करा, पण शांततेची. आपण कायदेशीर मार्गाने उपोषण करू, पण कोण पुढे बसेल आम्हाला माहित नाही. रोडा मोकळे ठेवा, बसायची व्यवस्था राहून द्या. नसेल तर आमच्या धोरणाने आम्ही बसू. पण जाहीर सांगतो, मराठे जर मुंबईकडे कूच केली, मराठे जर मुंबईकडे निघाले, तर या मराठ्यांचा निघालेला विराट समुदाय हा माघारी नाही फिरणार. आरक्षण खेळूनच माघारी फिरणार. आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. आता जो जरी आला तरी मराठ्यांना आरक्षण
तुमच्या शांततेची नुसते धूळ जरी उडाली तरी सरकार मुंबई सुद्धा राहणार नाही. सगळे आपण आपल्या गावाकडे ना. फक्त तुम्ही शांततेत चला. माझी सगळ्याला विनंती आहे, शांततेत आंदोलन करा. आणि आता मावशी तुम्हाला काम आहे. तुम्हाला आवाज येतो का नाही? आता तुमच्याकडे बी काम आहे.